नमस्कार मित्रांनो, तर आमच्या लाईफ विथ नील प्रिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आम्ही आता ऑफिसला निघालेलो, बट प्रियंकाने मला विचारलं की कशाने जायचं, गाडीने जायचं की ट्रेनने जायचं. सो मी ठरवलं त्यावर आपण एक छोटंसं क्विज करूया. सो मी आता इथे काय करणार आहे की मी मार्करने माझ्या हातावर एका हातावर मी कार लिहिणार आहे आणि एका हातावर ट्रेन लिहिणार आहे. सो बघूया प्रियंका कोणतं सिलेक्ट करते आणि त्याच्यानुसार आपण मग त्या ट्रान्सपोर्टने जाऊया. हातावर आपलं चिटचं चाललेलं ना. हा, बट मी हातावर लिहिणार आहे. हात सिलेक्ट करायचं. तू चीट बोलते ना. मी चीट बोललेलो. चीट बनवलं. तू जा, ते तू बनवलंय. मी माझ्या हातावर लिहिणार आहे, माझ्या आहे. तू जा तिकडे, मी लिहितो. अरे सो आता प्रियंका आत जाईल, मग आपण हातावर लिहूया. मी आत नाही जाणार, तुला घ्यायचं ना, तू जा. मी चीट बनवल्यात ऑलरेडी. ठीक आहे, मी आत जाऊन मी लिहून येतो. माझा प्लॅन फ्लॉप होणार आहे असं वाटतं मला. अरे हा मार्कर उठतच नाहीये. परंतु त्याची इच्छा आहे की माझं चीट उचलावं. नीट ठीक खाली आहे. पकड, खाली पकड. दे तुझ्या चिट्स. नाही ना, खाली हात खाली लिही. बघू चल. नाही उठत सी आहे. आणि टी काढ ना. नाही नाही, चीट द्या. पण एवढंच आहे? अरे काय ऑप्शन लिहिलं. चार आहे. प्लेन पण लिहिलं. प्लेन नाही आहे. ठीक आहे, चालेल. प्रियंकाने इथे चीट्स रेडी ठेवलेले आहेत. आता माहित नाही कशात काय, स्टील मी पण नाही चेक करत. सो आपण बघूया काय ते. मी या चीट आता उडवणार तर नाही, हातातच ठेवतो. त्यातले तिला उचलून दे. सो बघूया, प्रियंकाने एक चीट उचललेली आहे. आपण बाकीचे ऑप्शन चेक करून घेऊया आधी. सो कुठला ऑप्शन? जे उचललंय ते. जे उचललंय ते. ठीक आहे, ठीक आहे. जे उचललाय तो ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो. तर याच्यात कार आलेला आहे. So मला वाटतं चिटिंग नाही केली बाकीच्या चिठी दाखव. पण आता ती तू उचलली आहे ना. चिठीमध्ये त्या कारच आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. येस येस, कार आलेला आहे. पण बाकीच्या चिट्स पण एकदा आपण बघूया. नाही निलेश, प्लीज. तिने काय चिटिंग केले का ते पण कळेल आपल्याला. दाखव बाकीचे चिट्स. तुझं फास्ट फास्ट ऑफिसला निघायचं. ऑफिसला उशीर होतं. सो या चिठीवर बघू शकता इथे कार लिहिलेला आहे. आता पण नेक्स्ट. अरे ही थर्ड चीट आहे. त्याच्यातून बघू शकता कारच लिहिलेला आहे. ओक्सो 4 चीट मध्ये ट्रेन आहे. या चीट मध्ये पण कार आहे. तो तिची इच्छा कारनच जायची आहे, त्याच्यामुळे तिने प्रत्येक कार लिहिलेलं आहे. सांगते. आणि तसं पण पाऊस येऊन गेला. नाही नाही नाही, हे नॉर्मली पाऊस असला तर आम्ही कारनेच जातो, कारण की पूर्ण पावसाळा गेला, छत्री नाहीये. प्रियंका आठवड्यातून एकदाच ऑफिसला जाते. हा, ते पण कारनेच जाते. गप्पच. त्याच्या आधी मी ट्रेनने नाही जायची. फक्त ठीक आहे. आता रिसेंटली मी कधीतरी जाते, म्हणून तू कार काढतो. चला तर मित्रांनो, हे कन्व्हर्सेशन झालेलं आहे आणि फायनल डिसाईड झालेलं आहे की कारनेच जायचंय. कार नाही ना, मागचे 2 रिझन्स आहेत, ते मी इव्हिनिंगला सांगेल. मी का कार बोलतीये ते, कारण की तुला काय नाही, तुला एकच ट्रेन आहे, 2च ट्रेन आहे. मला परत मेट्रो पण चेंज करायची. मला 2 ट्रेन प्लस 1 मेट्रो आहे चेंज करायला. माझ्याकडे सामान असणार आहे, सो त्याच्यामुळे मी कार बोलत होते. ओके ओके, तर आपण कारनेच जाऊया. सो सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही नॉर्मली बायकोने विचारलं कसं जायचं, कुठल्या ट्रान्सपोर्टने जायचं, तर नॉर्मली तुम्ही ट्रेन, बस किंवा कार असं ऑप्शन डायरेक्टली बोलू नका. सो तुम्ही काहीतरी क्विज करा, त्याच्यामुळे तुम्हाला एक हॅपीनेस पण वाटेल आणि या छोट्या छोट्या गोष्टीमधून तुमच्या लाईफमध्ये काय बोलणार, बोरिंग नाही होणार. हा, बोरिंग नाही होणार. सो अशाच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनेलवर आणत जाऊ. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवाय. सो तुम्ही आमच्या चॅनेलला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आम्ही आता निघतो ऑफिससाठी. बाय. मी पण छानच दिसतो. तसाही पाऊस पडतोय, सो एनी हाव कार काढावीच लागली असती. सो मी हरली असती तरी पण कार काढावीच लागली असती. काय झालं? फ्रेंड्स, आम्ही चाललेलो आहोत गाडीने आता.
मी सांगते प्रियंकाच्या चीट वर नाही, मी सांगते की मी हरली असती तरी पण ती गाडीनेच गेली असती. हा, कारण की पाऊस येतो. चल तर मित्रांनो बघा, आम्ही ऑफिसला चाललोय आणि बाहेर तुम्ही बघत असाल इतका पाऊस पडतोय. तसं प्रियंकाने कारण दिलेलं पावसाचं की पावसामुळे आम्ही गाडीने पण जातोय. आपल्या इकडे होता पाऊस. मी आणि बघा तुम्ही बाहेर पाऊस पडलाय ना, सगळं ओलं ओलं झालंय बाहेर. आणि ही बघा आता छान वाटतंय तसं. क्लाउडी एन्व्हायरमेंट ऍक्च्युली छान वाटतं, पण इथे काय माहिती पाऊस नाहीये. इथे सगळं कोरडं झालंय. होप सो उद्या छान क्लायमेट भेटावं. उद्या आम्ही एका मस्त प्लेसला जाणार आहोत आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे, सो तेही आम्ही रेकॉर्ड करू. सो उद्याची गोष्ट आम्ही उद्याच सांगू तुम्हाला. सो काहीतरी सरप्राईज असावं. आणि आम्ही पण ऍक्च्युली खूप दिवसांनी, म्हणजे हा पूर्ण पावसाळा कुठेच गेलो नाही ना आपण, हिच्या गावी कुठेच गेलेलो नाही. एकदा. हा, ते पण हा एका दिवसात रिटर्न आलो, म्हणजे 1-2 days बोलू शकतो. सो आम्ही उद्या फिरायला जाणार आहोत. ऍक्च्युली खूप एक्साइटेड आहे, कारण की खूप दिवसांनी आम्ही बाहेर जाणार आहे. पहिले आम्ही एक सॅटर्डे संडे पण घरी नाही बसायचो, पण आता आणि ह्यावेळी तर पावसाळ्यात तर ऑलमोस्ट न फिरणारे लोक पण बाहेर फिरायला जातात, पण आम्ही एवढं फिरत असून ह्यावेळी लिटरली आम्ही पूर्ण पावसाळा कुठेच नाही गेलो. सो उद्याच्या निमित्ताने आम्ही ऍक्च्युली आमचा प्लॅन नव्हता तो, आम्हाला विचारलं कोणीतरी, तर आम्ही सांगू होतं ते सगळं तुम्हाला उद्या कळेलच. सो उद्या खूप मजा येणार आहे आणि उद्याचे ब्लॉग पण खूप भारी बनतील असं मला वाटतंय, कारण की सगळ्यात जास्त एंटरटेनर माझी बहीण आहे आणि तिचा मुलगा आहे छोटा. सो रॅन्डमली असे होतील शूट, मजा मस्ती खूप होणार आहे. असं प्लॅन काय नाही डोक्यात. हा, प्लॅनिंग करून आम्ही काहीच बनवणार नाही. सगळे जे व्हिडिओज असतील ना, गाडी हलवतोय यार, हळू जरा. प्लॅनिंग करून काहीच नसणार आहे. सगळे आमचे रॉ व्हिडिओज असणार आहेत. आणि आजचं पण जे आम्ही म्हणजे केलं, मला लिटरली वाटलं नव्हतं की निलेश सगळ्या चिट चेक करेल. मला वाटलं की नॉर्मली हा ठीक आहे, चला आलंय तर जाऊ, पण हे पण बिलकुल आपण जे काम करतो ते फुल प्रूफ हा, करतो. बस तू स्मार्ट झालाय माझ्यासोबत राहून, त्याच्यामुळे तू चेक केलंस. ठीक आहे चालेल. सो बघू, इव्हनिंगला भेटूयात. इव्हनिंगला थोडंसं काहीतरी करू रेकॉर्ड. सांगते मी काय घेणार आहे. काय घेणार आहे मी का तुला सांगू, तुझ्यासाठी नाही येते. आणि म्हणजे ते ऑब्व्हियसली तू तर ते घेतलं तर ऑब्व्हियसली सगळेच जाऊ दे, आता मी नाही सांगत, कळेल लगेच मी काय बोलली तर. पण स्पेसिफिकली तुझ्यामुळे असं घेणार नाहीये ते मी. ठीक आहे, चल बाय. मी परत ह्यासाठी कॅमेरा ऑन केलेला आहे की आता पाऊस पडतो यार, याच्यात बॅक नाही होत ना. थांब 1 मिनिट, मी बंद करून परत चालू करते आणि दाखवते. परत पाऊस पडायला बघा, पाऊस पडतोय. जाऊ दे रे, आता कारने आलेलो आहे, तू नको रडत बस. म्हणून मला मी बोललेलो हिला की आपण गाडीनेच जाऊया. पाऊस एवढा पडतो म्हटलं हिला नको असं सोडायला. लास्ट टाइम इथे सोडून गेला सिग्नलवर, मला विसरलं. मला खूप लेट झालं आणि मीटिंग होती म्हणून, अदरवाईज मी सोडलंय का. मला अजिबात परवडलं नाही म्हणजे नॉर्मली 90, पण 1 तास, हे बघ 1 तास, पाऊण तास ट्रॅव्हल केला. 1 मिनिट. सो पाऊण तास मी ट्रॅव्हल केलं, ठीक आहे. आणि इथे मला सिग्नलला सोडलं आणि इथून माझा ऑफिस मित्रांनो, मला हिचं ऑफिस 10 मिनिटावर आहे, पण मला हिला सोडून माझ्या ऑफिसला जायला 45 मिनिट्स लागतात. 2 मिनिटं मला बोलू दे. तर 10 मिनिटावरच ऑफिस आहे आणि माझे 90 रुपये झाले. ठीक आहे, आता तेच जर मी माझ्या ऍक्च्युअल घराच्या लोकेशन पासून जरी निघाली ना, तरी पण 90 नाही, मी 60 रुपयामध्ये पोहोचते ऑफिसला. सो एवढा त्याने मला जवळ 60 रुपये तिकडून 40 रुपयाचं मेट्रो आणि 20 रुपयाचं रिटर्न तिकीट. मेट्रो नाही, मला ऑटोने कुठे बोलते. ऑटोने नाही, मेट्रोने. मी जाते, ट्रेनने जाते. आता आजकाल मी रिसेंट खूप रेअरली जाते, म्हणून तू कार काढतोय. हाय एव्हरीवन. काय ठीक आहे, आता मी चालू केलंय. हा ठीक आहे.
सो आत्ताच आमचं सगळं आवरून झालंय, पेटपूजा वगैरे झालेली आहे. ऍक्च्युली प्लॅन असा होता, आता मी उद्या बाहेर जाणार आहे. सो दीदी, सूरज आणि मल्हार हे आजच आमच्या घरी झोपायला येणार होते आणि इथूनच आम्ही निघणार होतो. पण त्यांचं अजिबातच काहीच आवरून झालेलं नाही आणि आमचं पण नाही झालंय. सो तिचं असं ठरलं की ते उद्या सकाळी येतील लवकर आवरून. बट तिच्यासाठी मी स्पेशली ती फेमस, तिला आवडतो म्हणून ढोकळा आणि जिलेबी घेऊन आलेली. आता ते तसंच राहिलंय. सो निलेश बोलतोय की आपण द्यायला जाऊया स्कूटीवर. आणि मेन कारण म्हणजे त्याला सलोनमध्ये जायचंय. सो तिकडे त्याला जायचंय. सो ते एक कारण तो बोलतोय. हा, थोडं स्मार्ट वाटलं पाहिजे उद्या. हो ना. आता स्मार्ट वाटून फायदा नाहीये. ठीक आहे. सो आम्ही आता त्यांना सांगणार नाहीये, आम्ही डिरेक्टली जाऊन धप्पा देणार आहे. त्यांना सांगत नाहीये की आम्ही येतोय म्हणून. स्पेशली माझ्या डोक्यात तरी त्याचे की ढोकळा वगैरे त्याला देईल, कारण की तिला प्रचंड आवडतो आणि तो खूप छान आहे है ना. म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये तरी असं नाहीच आहे, कुठेच नाहीये. स्वीट शॉपचं नाव काय? गुलाटीज. हा, अंधेरी महाकालीला आहे. सो मी नेहमी ऑफिसला गेली तर मोस्टली तिकडून पार्सल. आणि जलेबी तिकडची ऑसम आहे. हा, म्हणजे खूपच टेस्टी आहे. तशी लिटरली आतापर्यंत ट्राय नाही केली आहे आम्ही इकडे कुठेच. सो मी नेहमी, आणि ती सहसा काही गोड खात नाही, पण तिला तो काय बोलू ते स्वीट जास्त आवडतं, कारण की ते आहे पण तेवढं टेस्टी. सो आता मी आणलंच आहे तर मी द्यायला जाईल तिला, आणि तोपर्यंत हा पण याचं काम करून घेईल. म्हणजे दोन्ही काम दोन्ही एक काम पत्थर से होतील. दो निशाने हो जाएंगे. सो हा आजचा ब्लॉग इथेच संपवूया. आम्ही थोडा एन्जॉयमेंट पण करणार होतो घरी, पण जाऊ दे. आता प्लॅन थोडा मे बी चेंज उद्यासाठी होतोय. एन्जॉयमेंट साठवून माझा हात दुखायला लागला तर फोन पकडून. ठीक आहे, चलो बाय.